तर दानवे यांच्या कॅश बॉम्ब नंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील एक व्हिडिओ बॉम्ब टाकलाय। PWD मधील भ्रष्टाचाराचा एक व्हिडिओ देशपांडेंनी ट्विट केलाय। योजना राबवायला सरकारकडे पैसे नाही आहेत, पण योजनांच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर असं लिहत त्यांनी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। मला असं वाटतं तो व्हिडिओ जो मी पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक पेजवर, तो अतिशय स्वयंस्पष्ट असा व्हिडिओ आहे। त्यामध्ये हाफकिन शाखा जी PWDची आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातला एक अभियंता, शाखा अभियंता सरळ LOC साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो LOCचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्यासमोर आणीनच। अनेक अधिकारी या पद्धतीने हे वापर करतायत, गैरप्रकार करतायत। आणि तुम्ही बघितलं असेल की PWDच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात, विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात। ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाहीये। आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता, जी चौकशी व्हायला पाहिजे। संदीप देशपांडे साहेबांनी जे दिलेलं आहे, तर असा प्रकार जर म्हणजे घडलेला असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे। आणि या बाबतीमध्ये CE आमच्या ज्या मुंबईच्या प्रेसिडेन्सीच्या आहेत त्यांना सूचना दिल्या, ताबडतोब ह्याची जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी घ्यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू। पण अशा प्रकारे मला वाटते हा जो अधिकारी आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला आहे। म्हणजे जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला तो ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कोणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल।